नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कॅनरा रोबिको म्युच्युअल फंड यांच्या सौजन्याने जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज अजमेर सौदाने येथे गरीब व होतकरू 50 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप। आज दिनांक 21/12/2024 रोजी शनिवारी विद्यालयात श्री सचिनराव बाबूलाल मथुरे व त्यांच्या कुटुंबियांकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलान एज्युकेशन सोसायटी सटाणा यांचे व्हाईस चेअरमन श्री जीभाऊ खंडू सोनवणे हे होते। त्यांनी त्यांच्या भाषणात आजच्या युगात दातृत्व भाव कमी होत चालला आहे, तरी मथुरे कुटुंबियांसारखे काही कुटुंब आहेत जे दातृत्वाचा वसा चालू ठेवत आहेत। कार्यक्रम प्रसंगी अजमेर सौदाने गावचे सरपंच श्री धनंजय पवार सर यांनी गरीब विद्यार्थ्यांना अशी मदत केल्यास त्यांना शिक्षणामध्ये पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले। शाळेचे प्राचार्य श्री सूर्यवंशी आरटी सर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। सामाजिक कार्यकर्ते श्री किरण भाऊ पाटोळे यांच्या इच्छेने आपण पण गावाचे काहीतरी देणं लागतो म्हणून हा सर्व एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला। कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर तात्या कोठावदे, श्री रमेश दादा देवरे, श्री साहेबराव तात्या सोनवणे, श्री राहुल दादा सोनवणे, श्री जयप्रकाश आबा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश मगर, श्री मंगेश पवार, श्री अतुल पवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली। संचलित अजमेर सौंदाना या ठिकाणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सटाणा शहरातले मान्यवर व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रातले आदरणीय सूर्यवंशी सरांचा शिक्षण स्टाफ, समोर बसलेले माझे विद्यार्थी बालमित्रांनो, मी सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलेला माणूस। सटाणा प्रतिनिधी जितेंद्र बच्छाव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।